नमस्कार, आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीमध्ये स्वागत। अजितदादांचा पिंपरी चिंचवडमध्ये जनसंवाद सुरू आहे आणि या निमित्तानं भरपूर असे नागरिक या भागात येतात। पण त्यांचा काय प्रश्न आहे, मतदार यादीविषयीचा काय प्रश्न आहे ते जाणून घेऊयात आपण यांच्याकडे। काय प्रश्न आहे तुम्हाला? चिंचवड विधानसभेमध्ये जे नगरसेवक आहेत राजेंद्र जगताप हे आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या निवडणुकीची कामं आम्ही करतो। आमची सरकार नावाची संस्था आहे ज्यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचा डेटा आहे। तर जगताप साहेबांनी आम्हाला सांगितलं की ह्या प्रभागातील नातेवाईक जे आहेत त्यांची नावे लावून घेतलेली आहेत, तर या संदर्भात काही करता येईल का? तर पुरावा पाहिजे ना, आरोप नुसता करून उपयोग नाही। आमच्याकडे पूर्ण डेटा असल्यामुळे आम्ही हा डेटा कशाचा नेमका मला सांगा। वोटर्स डेटा आहे, मतदारांचा डेटा, काही मतदारांचा डेटा। हे सगळे बोगस आहे, रिअल मध्ये नाही आहे। नाही नाही नाही, बोगस नाहीये, हे मतदार आहेत पण यांची नावं चिंचवड मध्ये पण आहेत, हडपसर मध्ये पण आहेत। किती मतदार आहेत? 55,660 55,660 दोन्हीकडे नाव आहे, दोन्हीकडे नाव आहे आणि दोन्ही ठिकाणी मतदान करतात। दोन्हीकडे करतील किंवा एका ठिकाणी करतील ते माहित नाही, काय आलं का लक्षात? किंवा जे पैसे देतील त्यांच्यासाठी ते मतदान करतील। दादांना सांगितलं हा प्रश्न? हो, सांगितलं दादांना। दादांचं काय उत्तर होतं यावरती? दादांचे जरी कलेक्टर बसले होते तर त्यांनी कलेक्टरना या संदर्भात सांगितलं, तर ते म्हणाले की तुम्ही त्या विधानसभेच्या ऑफिसमध्ये जाऊन ही सगळी माहिती द्या, आम्ही त्यावर कारवाई करू।